आज मी ना तुम्हाला इतका छान नाश्ता बनवून दाखवणार आहे. म्हणजे हा नाश्ता ना स्पेशली लहान मुलासाठी खूप बेस्ट आहे. कारण की प्रत्येक घरोघरी बघा लहान मुलं आपले भाजी चपाती किंवा भाकरी चपाती भाजी वगैरे खायचा कंटाळा करतात. तर अशा वेळेस ना तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं भाकरी भाजी कंटाळा करत असतील खायचा, तर अशा वेळेस ना त्यांना ना हा नाश्ता बनवून द्या. भरपूर प्रोटीननी भरलेला आहे, हेल्दी आहे, भाज्या वगैरे टाकून. आणि स्पेशली म्हणजे आपण याच्यामध्ये ज्वारी गव्हाचं पीठ टाकलं आहे, त्यामुळं हा नाश्ता पूर्णपणे हेल्दी टेस्टी बनतो. आणि लहान मुलांना कळूनसुद्धा येणार नाही की याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे, भाज्या आहेत, प्रोटीन पण त्यांना भेटेल आणि हेल्दी पण आहे. तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि इकडे बघू शकता हा ज्वारीच्या पिठापासून गव्हाच्या पिठापासून बनलेला हा टेस्टी कुरकुरीत आणि हेल्दी नाश्ता एकदा करून बघा. अजिबात तुम्हाला कुठली चिंता वाटणार नाही की आज लहान मुलांनी भाजी चपाती खाल्ली नाही. तर नक्की व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक पण करा, चॅनेलला आपल्या सबस्क्राईबर करा. तर चला बघून घेऊया ह्याला बनवायची छोटीशी रेसिपी. तर इकडे बघा, आता सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले लहान मुलं ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ म्हणजे भाजी चपाती खात नाही. तर अशा वेळेस काय करायचं, 1 वाटी किंवा अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ. तुम्ही पाहू शकता इकडे मी समप्रमाणात दोन्ही पीठ घेतलेलं आहे. घरोघरी असतं आपल्या. अर्धी वाटी गव्हाचं आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं. आता हे 2 पीठ मी बघा व्यवस्थित मापामध्ये घेतलेलं आहे. आणि इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाज्या घ्यायच्या. शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी, वाटाणे घ्या, पालक, मेथी, सगळ्या भाज्यांना थोड्या थोड्या बारीक बारीक चिरून असं डब्यामध्ये कटिंग करून ठेवू शकता तुम्ही. तर इकडे बघा मी भरपूर साऱ्या भाज्यांना बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही ह्या भाज्या नक्की घ्या, ज्या पण लहान मुलं कंटाळा करतात. आणि थोडासा मस्त टचअप येण्यासाठी, एक छान चव येण्यासाठी मी इकडे लसूण शेंगदाण्याचा कूट पण वापरला आहे. म्हणजे अगदी आपल्याला भाजी भाकर खाल्ल्यासारखं पण वाटेल. तर मी लसूण शेंगदाण्याचा कूट घेतला. तो नाही घेतला तरी हरकत नाही, पण मी आपला घेतला आहे थोडासा. त्यानंतर आता आपण काय करायचं, भांड्यामध्ये एका बाउलमध्ये हे ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं. हे असं व्यवस्थित टाकून घ्यायचं, ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ. हे बघा हे असं होतं, सगळ्यासोबतच होतं, वाटीच पडली डायरेक्ट असो. आता बघा मी इथं हे जरा साफ करून घेतले. आता हे आपण बाउलमध्ये ज्वारी गव्हाचं पीठ टाकले बघा. आता आपण याच्यामध्ये ना भाज्या टाकायच्या. लहान मुलासाठी करतात ना, तर सगळ्या ना आवडीच्या भाज्या टाका. जे नाही खात पण त्या गरजेच्या भाज्या त्या टाका. म्हणजे पालक, मेथी, शिमला मिरची, गाजर, बारीक चिरलेला टमाटर, जे पण आवडतील त्या भाज्या टाका. म्हणजे विचार करू शकता बघा, आता ज्वारीचं गव्हाचं पीठ पण आहे, भरपूर साऱ्या भाज्या पण टाकल्या. झालं का नाही हा इथंच हेल्दी नाश्ता तयार. आता आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये इकडे मी लसूण शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. हा पूर्णपणे ऑप्शन आहे, नाही टाकलं काही हरकत नाही. आता त्यानंतर आपण याच्यामध्ये काही बेसिक मसाले टाकायचे. थोडी कोथिंबीर मी ॲड केली. तर कोथिंबीरच्या जागेनं तुम्ही पालक मेथी बारीक चिरून टाकू शकता, कारण त्या भाज्यामध्ये खूप खूप गुणधर्म आहेत, त्यामुळे नक्की टाका. कॅमेरा थोडासा सेट केलेला आहे, इकडे बघू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये ना थोडेसे मसाले टाकायचे. सुरुवातीला मी चवीनुसार मीठ टाकून घेतले बघा. त्यानंतर इकडे आपण टाकूया थोडेसे मसाले, म्हणजे ह्या आपल्या नाश्त्याला एक छान चव येईल. तर थोडीशी हळद टाकायची, थोडा धना पावडर टाका, थोडा गरम मसाला टाका, किंवा हवं तर तुम्हाला लसूण मिरचीचा कूट इकडे वापरू शकता. पण मी इकडे लाल मसाला टाकते, चांगला झणझणीत नाश्ता तयार होतो. कमी करा, लहान मुलासाठी बनवत असताना तर तिखट कमी करायचं. आणि गरम मसाला टाकला आहे. आता हे सगळं साहित्य सुरुवातीला एकजीव करून घ्यायचं चमच्यानी. त्यानंतर हाताने चांगलं याला चोळून घ्यायचं. हे बघा असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला. आणि मग थोडं थोडं पाणी टाकून ह्याला मळून घ्यायचं. थोडंसं मीठ ॲड केलं, कारण काय गव्हाचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, त्यामुळं मीठ कमी नको पडायला. आता असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे भाकरीचं पीठ मळून घ्यायचं. हे बघा असं जसं आपण नॉर्मल पीठ मळतो भाकरीचं गव्हाचं, हे असं थोडं थोडं पाणी थेंब थेंब पाणी टाकून हे पूर्ण पीठ मळून घ्यायचं. हलक्या हाताने एकदम छान हे पीठ तयार होतं. 1-2-3 मिनटातच हे पीठ असं तयार होतं, हे पाहू शकता. आणि चांगलं असं याला मॅश करून नरम सॉफ्ट करायचं. झालं बघा आपलं हे पीठ तयार भाज्यांनी भरलेलं.
तर आपल्याला काय करायचं, एका प्लेट घ्यायचं, हात स्वच्छ धुवून घ्यायचं, थोडंसं अगदी तळहाताला तेल लावायचं आणि मस्तपैकी ह्याला असं थापून घ्यायचं. हे बघा भाकरीसारखं याचे छोटे छोटेसे अशा वड्या बनवा आणि याला असं लांब आकार करा, लहान मोठे आता जसे आवडेल तसं तुम्ही याला शेप देऊ शकता, म्हणजे लहान मोठे. हे असं प्रत्येक वेळी असं एक उंडा घ्यायचा भाकरीसारखा, तळहातावर करायचा, जसं आपण हातावर सुद्धा पण बघा भाकरी थापतो तसं पण तुम्ही याला करू शकता, लहान मोठे छोटे. हे असा उंडा तयार करायचा, ह्याला असं खेचायचं, थोडंसं लांब लांब करायचं. बस आता हा नाश्ता आहे, भाकर नाही, त्यामुळे आपल्याला लहान बनवायचं आहे. तर मी ह्या 4 केल्यात बघा. सुरुवातीच्या तेल एकदम थोडंसं तव्यावर लावून ठेवायचं, तवा गरम व्हायला ठेवायचं आणि हे बनवलेलं आपण मसाला भाकरी ह्याला बोललं जातं. तर हे अशा मसाला भाकरी भाजीने भरलेल्या याच्यामध्ये सेट करायचं. तुम्ही बघू शकता पॅनवर अजिबात तेल नाही आहे जास्त, थोडंसं तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो. म्हणजे एकंदरी हा नाश्ता पूर्णपणे हेल्दी आहे, जास्त ऑइली पण नाही आणि भाज्यांनी भरपूर भरलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, मीडियम गॅस ठेवायचा आणि चांगलं ह्या मसाला भाकरी जे आपण बनतो ह्याला खरपूस भाजून घ्या, कारण की ज्वारीचं गव्हाचं पीठ हे कच्चं आहे, त्यामुळे आपण याला शेकून घेऊया. जसे आपण नॉर्मल भाकर शेकतो, चपाती शेकतो, तसं याला चांगलं दोन्ही साईडून भाजून घ्या. खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो, तुम्ही पाहू शकता. वा वा वा, बघा किती मस्त रंग आलाय का नाही, एकदम सुंदर वाटते बघा नाश्ता. हे असं दोन्ही बाजूनी मीडियम गॅसवर, एकदम गॅस स्लो ठेवा, नाही तर कसं वरच्यावर फ्राय तर होतं, म्हणजे भाजलं जाताना आतून कच्चापणा राहतो, त्यामुळं स्लोच गॅस ठेवा, म्हणजे चारही बाजूनी व्यवस्थित आतपर्यंत शेकलं जातं, भाजलं जातं आणि असं आलटी पलटी करत राहायचं. तुम्ही नाश्ता पाहू शकता आपला किती सुंदर असा खरपूस भाजला आणि एकदम छान वाटते बघा बघायलाच. हे असं हलक्या हाताने याला दाब द्यायचं, म्हणजे चांगल्या प्रकारे चारही बाजूनी नाश्ता भाजला जातो. खूप मस्त नाश्ता आहे, तुम्ही एकदा करून बघा. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेजण आवडीने खातील, इतका छान वाटतो हा नाश्ता खायला. असं दाब द्यायचा आणि हा नाश्ता बघा असा आपला तयार होतं. हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडेसे तीळ पण टाकू शकता सुरुवातीला, जिथं आपण भाज्या टाकतो बघा, म्हणजे तिळाची पण एक छान कोटिंग या नाश्त्याला दिसेल. तर झालं आहे बघा आपला हा नाश्ता, म्हणजे मसाला भाकरी तयार झाली, खरपूस एकदम लाल भडक झाली आहे बघा भाजून, ना किती मस्त वाटतंय. तर ह्या अशा काढून घ्यायच्या आणि एक जो राहिला आहे प्लेटमध्ये तो सुद्धा आता मी ह्याच्यावर एक भाजून घेते आणि मग आपण बघूया. हा उरलेला एक टाकून घेते, सेम पद्धतीनेच भाजायचं स्लो गॅसवर. अजिबात तेल नाही आहे बघा, जास्त तेल पण नाही लागत ह्या नाश्त्याला, कमी तेलामध्ये असा हा नाश्ता तयार होतो. चला आता भाजून घेतलं आहे, आपण प्लेटमध्ये गरमागरम सर्व करूया. तर इकडे पाहू शकता टिश्यू पेपरवर मी इकडे हे नाश्ता तुम्हाला दाखवते झालेला. तर कसा वाटतोय तुम्ही पाहू शकता. वाटतं का कुणाला की ही आपण ज्वारीच्या पिठाचा बनला, याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या टाकल्यात, काहीच कळून येत नाही, इतका छान नाश्ता दिसतोय का नाही. म्हणजे ना चहासोबत तुम्ही याला खाऊ शकता, केचपसोबत, लसणाची चटणी वगैरे असेल त्यासोबत तर खाऊ शकतात. आणि आता ना टेन्शन अजिबात घेऊ नका, लहान मुलं जर भाजी भाकरी चपाती खायचा कंटाळा करत असताना तर त्यांच्यासाठी तरी स्पेशल हा नाश्ता तुम्हाला खूप चांगला दाखवला आहे. तुम्ही हा नाश्ता बनवा, टिफिनमध्ये द्या, नाश्त्याला द्या, स्नॅक्स म्हणून द्या, खूप सारं प्रोटीन त्यांना भेटेल आणि हेल्दीसुद्धा नाश्ता आहे. कसं वाटलं तुम्हाला नाश्ता? आवडला तर असणारच आहे, कारण लहान मुलांचं तर आता टेन्शनच गेलं भाजी चपाती न खायचं. तर नक्की करून बघा आणि चॅनलवर मी असेच व्हिडिओ रेसिपी दाखवत राहते. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्रायबर करा. आणि हो, हा नाश्ता आपल्यालासुद्धा खूप चांगला आहे बरं का, हेल्दी एकदम, कारण आपल्याला पण कंटाळा येतोच भाजी चपाती करायचा, अशा वेळेस पण आपण नाश्ता हा करून खाऊ शकतो. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्रायबर करा. आणि इकडे बघू शकता हा नाश्ता किती भारी वाटतो बघा, अजिबात तेल वगैरे काहीच लागलं नाही हाताला, खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो. तर असं केचपसोबत किंवा गरमागरम चहासोबतसुद्धा याला खाऊ शकता. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छानशा मस्त रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा आणि असं हेल्दी करून खा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.